Majumdar madam, you can start your class. Yes, ma'am. Within 2 minutes, I'll start. Yeah. Okay, no problem. Hello. Good evening, everybody. Can you hear me, everyone? If it is there, then put me in the chat box. Ma'am, I am audible. Ma'am, Yes, I am ma'am. audible. Yes, ma'am. You are properly audible and your screen is also visible. So you can Okay. start now. Okay, ma'am. Okay. Okay. Yeah. Mhm. Now, today we are going to start with the chapter Ocean Currents. That is lesson number 5. All of you know what is ocean currents. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे करंट कशाला म्हणतात. प्रवाह ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये. या प्रवाह हिंदी में भी प्रवाह ही कहते हैं. दैट इज कॉल्ड करंट. अब करंट हम जानते हैं कि पावर करंट होता है, लाइट की करंट होती है. बट हियर वी आर गोइंग टू लर्न अबाउट ओशन करंट्स. ओशन यानी समुद्र. समुद्र में जो प्रवाह होती है यानी एक विशिष्ट धारा जो बहती है पानी, तो वी आर गोइंग टू लर्न अबाउट दॅट. हम उसके बारे में आज जानकारी प्राप्त करेंगे. आता आपण त्याचं हे घेणार आहे. ओशन करंट्स कशाला म्हणतात, ते काय असतात, ते कसं होतात, हाऊ इट इज डन और हाऊ वी सी दॅट. दॅट इज that we are going to see. Now, when does any material flow? What happens exactly when it flows? Which anomalies in the material is responsible for the initiation of the flow? Now, all this you must have learned. Material म्हणजे द्रव्य ज्याला म्हणतो आपण, यानी द्रव्य कहते हो, कैसे बहती है, how does it flow? What happens when it flows? वो जब बहता है तो कैसे बहता है, कैसे होता है, कसे होतात ते आहे. Which anomalies in the material is responsible for the flow? Anomalies म्हणजे materials, म्हणजे त्याच्यामध्ये कोणते घटक असतात. Which things are there that flows along with the water or whatever it is. Now here one example is given. इथे एक उदाहरण दिलेले आहे. Try this. Material required a large metal tray, water, plastic sequins, spirit lamp. म्हणजे त्याच्यामध्ये दिलेले जे मटेरियल्स आहे, ते आपल्याला वस्तू दिलेली आहे, त्याच्याने आपण एखादा प्रयोग करायची आहे. सो वी आर गोइंग टू डू दॅट एक्सपिरियन्स, और वी आर गोइंग टू सी दॅट experiment here in this. The following activity should be carried out by students under supervision of their teachers. ते आपण आपला बघू आता कसा होतात, कसा करायचं असते, आपल्याला केलं कसे जाते. तुम्ही तर स्क्रीनवर बघू शकता की स्क्रीनवर 2 ट्रे ठेवलेले आहेत. त्याच्या खाली एक लॅम्प आहे काहीतरी, आणि पुढे ते आग लावलेली आहे. ट्रे मध्ये पाणी आहे, पाणी ओततायत, म्हणजे पाणी डाल रहे उसमें. Keep the large metal tray on a stand. Fill it with water. After the water becomes still, leave the sequins in them. After some time, the sequins will start flowing in the water and become still soon.
आता त्याच्यामध्ये काहीतरी टिकल्या वगैरे दिलेल्या आहेत, त्या टिकल्या त्याच्या रंगीत टाकायचे आहेत. पानी डालता है, त्याच्यामध्ये पानी डाला है, उसमें पानी डाला गया, उसमें कुछ बिंदियां डाली गई है और थोड़ी देर के बाद आप देखोगे कि वो उसमें तैर रहा है, फ्लोटिंग. ऑब्जर्व ऑल दिस थिंग्स. After some time, light the spirit lamp and place it below one corner of the tray. Observe what happens. See figure 5.1. आता 5.1 तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत, आपके स्क्रीन में दिख रहा है. You can see. And near that, after some time, you light that spirit lamp. जी खाली दिलेला आहे ते दिवा पेटून दिलं आणि मग बघा काय होतं. On the basis of observation, discuss in the class and put forth the opinion. Now काय आपल्याला त्या ऑब्झर्वेशन मधून काय काय साध्य होतं ते आपण बघतो. What did you understand initially by observing the sequence? तुम्हाला काय दिसलं आधी त्याच्यामध्ये? आपने क्या देखा? When the temperature of water started increasing, what changes did you see? Observe the movement of the sequence. जेव्हा त्याची तापमान वाढली आहे, म्हणजे तेव्हा आपण दिवा लावला, जब उसके नीचे हमने आग जलाई, तो पानी का जो तापमान बढ़ गया, पानी का टेम्परेचर बढ़ गया. तो जैसे टेम्परेचर बढ़ गया तो उसमें क्या चेंजेस आपको दिखाई दिया? ऑब्जर्व द मूवमेंट ऑफ द सीक्वेंस. आप बिंदियों का मूवमेंट आप देख सकते हो, किस तरह से घूम रहा है. आकृति नंबर जो 2 आपका दिया हुआ है उसमें देख सकते हो आप. देन व्हाट कंक्लूजन कैन बी ड्रॉन? वेयर कैन सच प्रोसेस टेक्स प्लेस ऑन द अर्थ सरफेस? What are those processes and why do they happen? म्हणजे याच्यामध्ये दिलेले आहे की आपण त्याच्या कुठल्या निष्कर्षवर येतो. निष्कर्ष आपल्याला काय दिसतात त्याच्यावर, काय काय दिसलं आपल्याला, व्हॉट वी सी. आणि हे पृथ्वीवर होतात की नाही, हे पृथ्वी पर हो रहा है की नहीं हो रहा है, और ये कैसे होता है, हाउ इट हॅपन्स, ते कसं होतात, हे सगळं आपल्याला ह्या माध्यमातून दिसतात. आता बघू काय दिलं. It will occur to you that as the temperature of water increases, the plastic sequence move from one place to another. आपण जेव्हा आधी पाहिलं होतं, पाणी ओतलं, त्याच्यामध्ये बिंद्या टाकले, टिकल्या वगैरे, तर ते तसेच होते. पण जेव्हा आपण दिवा लावलं तर ते फिरतात. तुम्ही बघू शकता, चित्रामध्ये दिसतात. यू कॅन सी दॅट दे आर मूव्हिंग. As the temperature rises, the density of water increases and it becomes lighter. आता जेव्हा तापमान वाढते पाण्यामध्ये, मग त्याची घनत्व पण वाढते. जब तापमान बढ़ता है तो उसकी घनत्व जो है कम होती रहती है. लाइट, इट बिकम्स लाइटर. एंड देयरफॉर वाटर हैविंग लोअर टेम्परेचर विच इज हेवियर रिप्लेसेस द वाटर विथ हायर टेम्परेचर. तर ऐसे होता है कि जहां पर तापमान कम होता है वहां की पानी जो है भारी होती है. जिथे तापमान कमी असतो तिथे पाणी जे जड असतात, पण जिथे तापमान जास्त असते तिथे पाणी हलके होऊन जातात. गेल्या वेळेस तुम्हाला देताना मी उदाहरण दिलं होतं, प्रेशर कुकर मध्ये जेव्हा आपण काहीतरी ठेवतो तेव्हा ते उकळायला लागतात. जब वो उबलने लगता है तो सीटी ऊपर, भाप, क्योंकि भाप तैयार होती है, सीटी ऊपर आता है, भाप निकल जाते हैं और बंद हो जाता है. आप एक उदाहरण आप घर पे भी आपकी मम्मी के सहायता से आप कर सकते हो. तुम्ही आईच्या मदतीने करू शकता. पातेल्यामध्ये पाणी ठेवा, त्याला बॉइलिंग, उकळ येऊ द्या, बॉईल होऊ द्या, त्याला झाकण लावा. त्या झाकणाच्या खाली छोटे छोटे आपल्याला थेंब दिसतात. गेल्या वेळेस आपण हे केलं. हा पण तसंच असतो. आणि त्याच्यामध्ये एखादं आपण काही टाकलं तर काहीतरी तरंगतात, तरंगत राहतात. मीन्स इट कीप्स ऑन फ्लोटिंग. द सेम थिंग हॅपन्स ओव्हर हिअर ऑल्सो. After some time, the sequence starts moving in a circular motion. This is the movement of the sequence because of the flow of water. मग तापमान वाढल्याने पाणी इकडे तिकडे फ्लो होतोय. त्या फ्लो होणारे, प्रवाह होताने ते जी तिथले आहेत ते पण फिरत राहतात. That is what we see in this explanation. ना अजून एक दिलेला आहे, can you tell? A very strange incident occurred in Pacific Ocean in 1992. 1992 मध्ये, 1992 मध्ये एक प्रशांत महासागरात काहीतरी घडलं असेल. बघू काय घडलं. A cargo ship sailed towards America from Hong Kong. While traveling, मुजुमदार मॅडम, सॉरी टू yes, इंटरप्ट यू. जरा तुम्ही तुमचे चॅट बॉक्स चेक करा.
स्क्रीन ओके. हॉरिझॉन्टल करायला सांगितलंय मुलांना. अच्छा, ओके ओके, करते. या या. ओके, जस्ट अ मिनिट. माइक किधर है? माइक बंद मत कर. Okay, okay. I will present the screen horizontally and I will give you in Hindi also. I think I started with Hindi explanation. मैं हिंदी में आपको बता रही हूँ. कुछ होगा तो आप चैट बॉक्स में डालिएगा. Horizontal screen. Ma'am, my screen is visible now horizontally. Yes, ma'am, and this is perfectly okay. Every time, whenever you are presenting from phone, you have to keep it Yeah. horizontal so that it will be easy Actually, for kids to read. sorry, Okay? ma'am. Today my son is doing some work now, so I just No, no forget. problem, ma'am. No Okay. problem. No Sorry. problem. You can continue. No problem, ma'am. Thank you. Okay? Thank you. Done. Thank Bye. you. Bye. A cargo ship sailed towards America from Hong Kong. While traveling through the Pacific Ocean near Hawaii Islands, a container full of toys fell into the ocean and broke. आता ही जी घटना आहे ही 1992 ची आहे. इट इज 1992 1992 में एक कार्गो शिप, कार्गो यानी सामान सामान ढोने वाला या माल ढोने वाला, जिसे मालवाहक कहते हैं हम. तो एक मालवाहक जहाज जो है वो हाँगकाँग से अमेरिका जा रहा था. ते हाँगकाँग वरून अमेरिकेला जात होते. प्रशांत महासागरातून जाताना हवाई आयलंडला जेव्हा पोहोचले, म्हणजे हवाई आयलंड के पास पहुंचे, महाद्वीप, हवाई आयलंड यानी द्वीप, बेट आपण मराठीमध्ये म्हणतो. कंटेनर फुल ऑफ टॉयज फेल इनटू द ओशन अँड ब्रोक. मग एक कंटेनर जो होती, एक जे पूर्ण हे होतं खेळणीचा भरलेला कंटेनर, तो महासागरात कोसळला आणि फुटला, म्हणजे गिर गया और टूट गया. Around 28,000 rubber toys started floating on the ocean. This incident occurred on 10th January 1992. Now a strange thing happened. आणि त्याच्यात काय झालं, उसमें क्या हुआ, 28,000 खिलौने जो है वो बिखर के पानी के ऊपर, पानी में गिर गया. और जैसे ही पानी में गिरा, जैसे ते पाण्यात पडलं, ते तरंगत राहिले, म्हणजे दे वाज फ्लोटिंग, वो तैरने लगा. ये घटना थी 10 जनवरी 1992, 10th January 1992 ची घटना आहे. After around 10 months, 16 November 1992, some of the toys reached the coast of Alaska. Some of them being crossed the Bering Strait and moved up to Arctic Ocean by the year 2000. अब 10 महिन्यानंतर I'm very sorry. ती घटना घडली है 10 जनवरी 92 ची. घटना जो है 10 जनवरी 92 का था. और 10 महीने के बाद, 10 महिन्यानंतर त्याच्यातली जी खेळणी आहेत, काही खेळणी अलास्काच्या किनारपट्टीवर पोहोचला. अलास्का एक बेट आहे नॉर्थ अमेरिकाचा, कनाडाच्या जवळ. कनाडा के पास एक द्वीप जैसा अलास्का है. और कोई तो बेरिंग के समुद्र के आसपास भी चला गया. और सन 2000 तक, यानी 2000 पर्यंत ती आर्टिक ओशन, यानी उत्तरी ध्रुवेला जे आहे, उत्तरी ध्रुव में जो आर्टिक ओशन है, वहां तक पहुंच गया. मतलब इस तरह से तैरते तैरते, व्हाट इज व्हाट वी कॉल फ्लोटिंग, तैरते तैरते वो now
मैप आप देख सकते हो मेरे स्क्रीन पर है, यू कैन सी द मैप। जो घटना हांगकांग से देखो आप चली थी 10 जनवरी 1992, और उसके बाद नवंबर 92 आप देख सकते हो अलास्का पहुंची 2000 में। वो जो ये जो पूरे स्क्रीन में आपको जो मैप दिखाया गया, ये वही घटना आहे की समुद्र में प्रवाह होते हुए समुद्रामध्ये जी प्रवाह झाली पाण्याची, ती प्रवाहातून ती जी खेळणी आहे ते कुठे 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 पोहोचली, जे ह्या आकृतीतून आपल्याला समजते. Some of them also floated to Atlantic Ocean from the Arctic. Some of them reached the eastern coast of America in 2003, and some of the toys had even reached the European coast by 2007. आप इसमें देख सकते हो कि 2007 में कहां तक पहुंचा, 2002, 2003, 2007 में अमेरिका तक पहुंच गया ने. दिस शोज दैट, ये दिखाता है कि पानी का प्रवाह कैसे होता है. हम जानते हैं, कितने बार हमने बाढ़ में भी देखा, आपण जेव्हा बघतो पूर येतात, आता मध्ये पण पाऊस झाला, पूर आलेला महाराष्ट्रात काही ठिकाणी, तेव्हा आपण बघितलं की कसे वाहून जातात प्राणी असो, एखादा गाडी असो, सामान असतात, म्हणजे ते पाण्याचा प्रवाहाने ते वाहून जातात. ही घटना पण तशीच आहे कि ये भी घटना ऐसी है कि जैसे पानी में प्रवाह होती है तो कुछ कुछ बह के कहाँ कहाँ दूर दूर तक चला जाता है. तो यही आपको दिया है कि हवाई आइलैंड से लेकर ऑस्ट्रेलिया तक ये जो है पूरा खिलौने एक जगह से दूसरी जगह पर कैसे पहुंचा. Why did the toys travel in this way? ये खिलौना ऐसे कैसे जाता है? Let us see. कसे हे खेळणी पोचतात हे आपल्याला जे उदाहरण दिलेली आहेत, अटलांटिक जी आपलं जहाज, बुडालेला जहाज, त्याचं जे खेळणी तुटलेलं आहे ते पोचले, ते कशावरून पोचले, कशा पोचलेत, हाउ इट रीच्ड, कसा पहुंच, कैसे पहुंचा, ये देखना है. द ओशन वॉटर कैन बी डिवाइडेड इनटू टू पार्ट्स बेस्ड ऑन डेप्थ, सरफेस वॉटर अँड डीप वॉटर. आता हे जे आहे ते खेळणी जेव्हा पोचतात किनारपट्ट्यावरून इकडे तिकडे, ते कसे पोचतात ते आपल्याला बघायची आहे. ते सागर जलाची जी विभागणी करतो अपन, डिवाइड करते यानी उसे भाग देते हैं, वो दो तरह से होता है. एक समुद्र किनारे से गहराई में, यानी जो कि एकदम गहरा होता है, और दूसरा कितने गहरे में होता है और कितने ज्यादा गहरा होता है, किती जास्त खोल असतात. द अप्पर लेअर एक्सटेंड्स अप टू 500 मीटर्स. म्हणजे पाण्याची जी थर असते तिथून जेव्हा आपण खाली जातो, म्हणजे गो डाऊन अप टू 500 मीटर्स, दॅट इज वन. अपन गेल्या लेसन मध्ये अपन वाचलं होतं मरियाना गर्ता. पिछले पार्ट में हमने मरियाना गर्त के बारे में पढ़ा था, जो कि 11 फीट गहरा है. 500 मिलीमीटरहून अधिक जे खोल असतात तिथे पण पोहोचू शकतात. म्हणजे हे जे आपल्या करंट असतो, हा जो प्रवाह असतो, जो प्रवाह होती है, ये किस तरह से होता है एक्सप्लेन किया. Region from sea level to the depth of the 500 meter is considered to be surface water. Now, जो पानी के ऊपर से 500 मीटर तक है उसे सरफेस वाटर कहते हैं. Now, what is surface water? सरफेस याने वरचा थर ज्याला म्हणतो आपण. एखाद्या वेळेस गेल्या वेळेस मी तुम्हाला थराचं उदाहरण दिलं होतं सेडिमेंटरी रॉक्सच्या. सेडिमेंटरी रॉक्स के बारे में बताया था. तो एक के ऊपर दूसरा थर, तीसरा थर, ऐसे वो लेयर आफ्टर लेयर होता है. तो उसी लेयर्स को थर कहा जाता है. तो वाला उसे ऊपर का थर माना जाता है. ऊपर हमने पार्ट में भी देखा था कॉन्टिनेंटल शेल्फ, जिसे हमने कहा था महाखंड. तो वहां तक 500 मीटर तक जो है सनलाइट पहुंचती है. द मूवमेंट इन दिस लेयर अकर मेनली ड्यू टू डिफरेंस इन टेम्परेचर एंड सैलिनिटी. नाउ व्हाट इज सैलिनिटी? जे क्षारता, तरह तरह के लवण होते. पता है कि समुद्र में हमें NaCl मिलता है, जो खाने में हम रोज का यूज करते हैं. NaCl, सोडियम क्लोराइड, ये हमें समुद्र से पाया जाता है. सो दॅट इज वन काइंड ऑफ सॉल्ट. म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये लवण नसतात मिसळलेले, भरपूर लवण आहेत.
तुम्ही कधी पाहिलं असेल, आपण एखाद्या वेळेस अरेबियन सी किंवा जुहू बीच वगैरे गेला असेल आणि चुकून पाणी आपल्या तोंडात गेलं असेल तर किती खारट पाणी असतं. हम लोग कभी अगर घूमने कहीं गए होंगे आपने, और आपने कभी जुहू बीच या कोई बीच चले गए और गलती से समुद्र का पानी आपके मुंह में जा गया, तो बड़ा नमकीन होता है पाणी, ते खारट असतात. मग ते खारटपणामुळे आणि त्याची टेम्परेचर तापमानमुळे हा जो आपल्याला डिफरन्स, हा आपल्याला वेगळेपणा जाणवता येते. The planetary winds give speed to the ocean currents. Now what are planetary winds? Planetary winds म्हणजे जी हवा असते, पृथ्वीवर वाहणारी हवा, त्याच्यातून पृथ्वीवर वाहणारी जी हवा असते त्याच्यातून आपल्याला ओशन करंटची स्पीड जाणवता येते. स्पीड म्हणजे त्याची व्हॉट इज कॉल्ड द स्पीड, गती. स्पीड म्हणजे गती. मग ते आपल्याला स्पीड पण जाणवता येते. आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टूड टिल हियर. यू कॅन पुट इन द चॅट बॉक्स. इफ एनी डिफिकल्टी आस्क मी. स्क्रीन देना. Okay, horizontal. So no doubt anyone is having. We will move on to the next, horizontal surface ocean current. हॉरिझॉन्टल म्हणजे क्षितिज समांतर ज्याला आपण म्हणतो, यानी क्षितिज की समांतर जो होती है, आपने समांतर रेखाएं पढ़ी होगी, इसे हॉरिजॉन्टल हम कहते हैं. और एक वर्टिकल होती है, ऊर्ध्वाधर, जिसे हम कहते हैं खड़े विधि में. Now we are going to see all the horizontal currents. Normally the currents are all horizontal. हमेशा वो horizontal ही होते हैं. The flow on the surface of the ocean moves only 10% of the oceanic water. The surface flow is considered up to 500 meters of depth. Now, 10% of the oceanic water only moves. म्हणजे 10% जी पाणी असते भूपृष्ठावरील, जी प्रवाह आहे, ते फक्त 10% पाणीच वाहतात आणि उरलेले 500 मीटर पर्यंतच ते वाहत असतात. मीन्स द सरफेस फ्लो इज कन्सिडर अप टू 500 मीटर्स. जी सरफेस फ्लो आहे, सागर पृष्ठावरून जी आहे फ्लो, यानी सागर के पृष्ठभूमि से जो पानी बहती है वो सिर्फ 500 मीटर तक. अभी हमने देखा था की 500 मीटर तक जो है सूर्य की किरणे पोहोचते. आता आपण पाहिलं गेल्या याच्यात, इथे आहे स्क्रीनवर पेज नंबर आपला 30 वरच आहे. द लेअर एक्सटेंड अप टू 500 मीटर्स, म्हणजे 500 मीटर पर्यंत असतात. तिथे आपल्याला त्या खोलपर्यंत सनलाइट पोहोचू शकते, सूर्याची किरणे पोहोचू शकते, सूर्य की रोशनी पहुंचती है वहां तक. तो हम इसे देख सकते हैं कि इस तरह से ये जो है हमारा फ्लो होता है. द डिस्चार्ज ऑफ वाटर इन द ओशन इज मेजर्ड इन स्वड्रप यूनिट. अब यहाँ पर एक ये दिया हुआ है, इट इज कॉल्ड स्वड्रप यूनिट. मतलब जो हम पानी की प्रवाह को मापते हैं, जो हम पानी की प्रवाह को मापते हैं उसे हम स्वड्रप यूनिट कहते हैं. Now what is swerdrup? It is equivalent to 1 million cubic meter per second. म्हणजे हे जे स्वड्रप आहे, ही जी युनिट आहे, हे मोजण्याची आपण जेव्हा जसं किलोमीटर, मीटर किंवा सेकंड हा युनिट मोजायला आपण घेतो, तसेच पाण्याची जी प्रवाह आहे त्याला आपण स्वड्रप युनिट मध्ये मोजतो. अँड दॅट इज 1 मिलियन क्युबिक मीटर पर सेकंड. म्हणजे 1 मिलियन ज्याला म्हणतो आपण, that is 10 raised to 6 प्रति सेकंड असतो. That is what how we measure it.
हॉरिझॉन्टल फ्लो ऑफ ओशन वॉटर अकर्स ॲज वॉर्म अँड कोल्ड करंट्स. आता ही जी फ्लो असते, ही जी डिस्चार्ज असते, हे जे पाण्याचे प्रवाह असतात, हे दोन प्रकारचे असतात. एक हॉट करंट असतो आणि एक कोल्ड करंट. हॉट म्हणजे गरम. आता आपल्याला गरम कुठे भेटणार आहे, कुठे दिसणार आहे, तर ते आपल्याला इक्वेटोरियल रिजन. इक्वेटोरियल रिजन म्हणजे विषुववृत्तीय प्रदेश. तिथे दर दर दिवसाला पाण्याचं आपण वॉटर सायकल पाहिलं होतं. वॉटर सायकलमध्ये दिवसाला पाण्याचा भाप होतात, संध्याकाळी पाऊस पडतो. म्हणजे तिथे गरम खूप असते, 0 डिग्री विषुवत रेखा. यानी 0 डिग्री विषुवत रेखा के पास काफी गर्मी होती है, बहुत गर्मी होती है. और वही होने के कारण जलचक्र आपने कहीं पढ़ा होगा, तीसरी चौथी पांचवी में, फोर्थ फिफ्थ में, यू मस्ट हैव रेड इट. चौथी पांचवी में आपने पढ़ा होगा कि वाटर साइकिल होता है. दिन में पानी भाप बनता है, आसमान में उड़ जाता है, कंडेंसेशन होती है, और शाम को जब बारिश होता है, ये अक्सर हम विषुवत रेखा में पाए जाते हैं. आपको बता दूं, कॉन्गो वैली है यो अफ्रीका का, या अमेझॉन बेसिन है नॉर्थ दक्षिण अमेरिका में. दक्षिण अमेरिकाचा अमेझॉन बेसिन, आफ्रिकाचा कॉन्गो बेसिन, आपल्या फिलिपाईन्स, अशा ठिकाणी दररोज पाऊस पडतात. बिकॉज दे लाई व्हेरी नियर टू इक्वेटोरियल रिजन. ते विषुवत रेखीय प्रदेश त्याला म्हणतात, कारण विषुवत रेखाचं जवळ असतं ते. इट इज व्हेरी नियर. म्हणून तिथला जो करंट असतो, तिथला जो प्रवाह असतो, तो गरम असतो. आणि जर पार आपण ध्रुवेकडे बघितलं, इफ वी गो टू द पोल्स, हम उत्तरी ध्रुव दक्षिण ध्रुव की तरफ जाते, जहाँ पर आर्टिक ओशन है, एंटार्क्टिक ओशन है, जो कि 12 महीने, लगभग 9 से 10 महीने बर्फ से ढका हुआ रहता है. ते 9 ते 10 महिने बर्फाने झाकलेले असतात ध्रुवाकडे, आर्टिक म्हणा, एंटार्क्टिक म्हणा. मग तिथला जी करंट असेल, तिथली जी प्रवाह असेल, ते कोल्ड करंट असणार आहे. त्यामुळे दोन प्रकारची प्रवाह असतात, एक हॉट करंट असतो आणि एक कोल्ड. These currents flow from the equator to the poles and from the poles to the equator. आता ही जी प्रवाह असते, ती इक्वेटर ते पोल पर्यंत किंवा पोल ते इक्वेटर. पोल म्हणजे ध्रुव, इक्वेटर म्हणजे विषुवत रेखा. मग ते इक्वेटर टू पोल्स म्हणजे विषुवत रेखा वरून पोल पर्यंत, किंवा ध्रुवेपासून ते विषुवत रेखापर्यंत, म्हणजे इथपर्यंत असे ते प्रवाह होत असते. आता मी तुम्हाला काही समजलं नसेल तर मला हे करा, चॅट बॉक्स मध्ये टाका. वैशाली मॅम, आर यू देअर? वैशाली मॅम, put in the chat box if anything is missing. Nobody has the doubt. I think madam has left accidentally. I will call her and she will join again, okay? हेलो मैम, हेलो वैशाली मैम, चल शेयर कर, स्क्रीन शेयर कर. आज प्रॉब्लम हो रहा है. मुझे ऑन है ना? Okay. These currents flow from equator to poles and from poles to equator. These currents are pushed to long distance by planetary winds. As a result, the ocean water flow from equator to both the poles and vice versa.
Now all of you can see my screen, and you can see that the current flows from the equator to the poles. I think a map is given on page number. I'm presenting that screen of the map, a oceanic current 5.4. All of you can see the screen. Now whatever you see, the red one, they are the warm currents. जो लाल रंग के निशान में दिए थे, लाल रंगामध्ये ती वॉर्म करंट्स आहे, आणि जे निळ्या रंगामध्ये आहे, जो ब्लू ब्लू कलर से है, वो जो है कोल्ड करंट है. कोल्ड यानी की थंडी वाली, थंड जे असतात. आता तुम्ही बघा अंटार्क्टिकावरून जी करंट येतो, जी प्रवाह येतात, ती कोल्ड करंट आहे का? कारण ती ध्रुवेकडे आहे, जो ध्रुव के पास है, उत्तरी ध्रुव या दक्षिण ध्रुव में. उत्तरी ध्रुव भी आप देख सकते हो, आर्टिक ओशन के पास से जो प्रवाह आ रही है नॉर्थ अमेरिका के पास, कैलिफोर्निया करंट आपको दिख रहा है, लैब्राडोर करंट आपको दिख रहा है, ये सारे कोल्ड करंट्स है. कोल्ड यानी थंडी वाली, मीन्स थंड असतात. आणि जे लाल रंगामध्ये पिंक कलर मध्ये आहे, जो गुलाबी रंग से है, उसे हम वार्म करंट कहेंगे. वार्म यानी कि हॉट करंट, यानी आप देख सकते हो इक्वेटोरियल रीजन से निकल रहा है. स्क्रीन में मैं दिखा रही हूँ आपको, यू कैन सी इट इज इक्वेटोरियल रीजन यानी विषुवत रेखा. तो इससे में समझ में आता है कि ये प्रवाह जो है इक्वेटर के पास गर्म होता है, जबकि ध्रुव के पास ठंडा होता है. Now study the map again and answer the what are the major types of ocean currents. आता 5.4 आकृती आपण बघायचं, मॅप बघायचं आणि बघा टाइप्स ऑफ ओशन करंट्स आर वॉर्म अँड कोल्ड. वॉर्म कोणता आहे? रेड कलर, पिंक कलरची, यानी पिंक कलर का जो है वॉर्म करंट है, वॉर्म यानी गर्म. आणि ब्लू कलर वाले ते कोल्ड करंट. म्हणजे दोन प्रकारची जी करंट आहे, दोन प्रकारची जी प्रवाह आहे, एक हॉट आहे आणि एक कोल्ड, आपण म्हणू शकतो गरम आणि थंड. व्हॉट डू यू कॉल द करंट्स फ्लोइंग फ्रॉम इक्वेटर टू पोल. आता इक्वेटर पासून यानी विषुवत रेखापासून जे पोल पर्यंत जातो त्याला आपण काय बोलतो? त्याला आपण वॉर्म करंट म्हणतो. इक्वेटर पासून बघा ते गुलाबी रंगाची जी करंट्स आहेत, ते जे ॲरो दिसतात आपल्याला, दे ऑल आर फ्लोइंग टुवर्ड्स दी पोल. ते बघा उत्तर दक्षिण ध्रुवेकडे पण चाललंय. ब्राझील करंट आहे, गल्फ स्ट्रीम आहे, नॉर्थ अटलांटिक करंट आहे, इक्वेटोरियल करंट आहे. मतलब ये जो करंट्स है, इसे हम प्रवाह है, इसे हम वार्म करंट कहेंगे. क्लियर ऑल ऑफ यू? नेक्स्ट, व्हाट डू यू कॉल द करंट फ्लोइंग फ्रॉम पोल्स टू द इक्वेटर. वही है, जब ध्रुव से इक्वेटर की तरफ आ रहा है, यानी कि विषुवत रेखा की तरफ आहे, जे ध्रुवेपासून ते विषुवत रेखापर्यंत येतात, त्याला आपण कोणता करंट म्हणतो? कोल्ड करंट. ते थंड असतात कारण तिकडचं वातावरण थंड आहे. उधर का वातावरण ठंडा है, मौसम बिल्कुल ठंडा है, बर्फ जमी रहती है 9 से 10 महीने, और इसलिए ये जो इसे हम कोल्ड करंट कहते, त्याला आपण कोल्ड करंट म्हणतो किंवा थंड प्रवाह. When the currents are moving in circular manner, what difference is visible in the direction in northern and southern hemisphere? Now another question. जेव्हा ही करंट मूव होते, म्हणजे प्रवाह होते, दे मूव इन सर्क्युलर मॅनर. तर सर्क्युलर म्हणजे गोलाकार, ज्याला आपण म्हणतो वर्तुळाकार, मराठीमध्ये आपण म्हणूया, किंवा हिंदी में हम उसे गोलाकार कहते हैं. तो हमें उसमें क्या डिफरेंस दिखाई पड़ता है? कौन सा फरक हमें दिखाई पड़ता है? कोणता फरक आपल्याला दिसतात ते उत्तरी ध्रुवकडे आणि दक्षिणी ध्रुवकडे जाताना, उत्तरी ध्रुव के तरफ जाते हुए या दक्षिणी ध्रुव के तरफ जाते हुए कौन से करंट उन्हें आपको दिखाई पड़ती है? क्या डिफरेंस आपको दिखाई पड़ती है? what might happen at the places where these currents meet? अब अगला प्रश्न, जिस भाग में ये दोनों करंट मिलते हैं, दोनों प्रवाह मिलते, ज्या भागात हे दोन्ही प्रकारचे प्रवाह एकत्र येतात, तिथे नेमकं काय घडते? उधर क्या होता होगा? व्हॉट माइट हॅपन? When two different types of current meet along the coast, then what type of human settlements and occupations are seen? शेवटचा प्रश्न, लास्ट प्रश्न ये है, जहां पर दो अलग अलग तरह के प्रवाह मिलते हैं, जिथे दोन वेगवेगळ्या प्रकारची जी प्रवाह मिळतात आपल्या कोस्टल रिजन मध्ये, किनारपट्ट्यावरून, किनार लागत ज्याला आपण म्हणू, या समुद्र किनारे के पास, तो वहां पर आपको किस तरह के लोग मिलते हैं, कशा प्रकारचे मानव वस्ती आपल्याला तिथे दिसतात, किंवा त्यांचा व्यवसाय कोणता असेल.
उनका व्यवसाय कौन सा होता होगा, किस तरह का व्यवसाय वो करते होंगे. Now let us see what explanation is given. हम देखते हैं इसमें क्या दिया है. We studied that ocean currents are formed due to difference in temperature, density and planetary winds. हमने देखा है कि ये जो प्रवाह होता है किस किस घटक पर निर्भर होता आहे, कोणत्या घटकांवर हे आधारित असतात. सागर जलाची जी प्रवाह आहे ते पहिला आहे टेम्परेचर म्हणजे तापमान. दूसरा है डेंसिटी यानी घनत्व, पानी में कितना घनत्व है, हल्का है, भारी है. एंड द थर्ड इज प्लॅनेटरी विंड्स म्हणजे ग्रह्य हवा. हवा एक विशिष्ट दिशा में बहती है और इसलिए उसे ग्रह्य हवा कहते हैं. In addition, the following reasons are also responsible for the direction of flow of ocean currents and their velocity. इसके अतिरिक्त और भी घटक है जिसके कारण ये जो है पानी की प्रवाह होती है. जे पाण्याचा प्रवाह असतो ते अजून काही घटक असतात. पहिला घटक आहे रोटेशन ऑफ द अर्थ. रोटेशन ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीचा परिवलन ज्याला आपण म्हणतो. So because of rotation of the earth, the ocean currents move in clockwise direction in northern hemisphere and anti-clockwise direction in southern hemisphere. म्हणजे पृथ्वीचा जो परिवलन असतो, पृथ्वी की जो परिक्रमा होती है, पृथ्वी हम जानते हैं कि अपने अक्ष पर भी घूमता है और सूर्य की ओर परिक्रमण भी करता है. तर पृथ्वी आपल्या अक्षवर पण परिवलन करतो आणि सूर्याचा पण. त्याच्यामुळे काय असते की नॉर्दर्न हेमिस्फिअर म्हणजे उत्तरी गोलार्ध मध्ये ते घड्याळाचा काट्याच्या दिशेने असतात. यानी घड़ियाल के एक तरफ, घड़ी के क्लॉकवाइज जिसे हम कहेंगे, और दक्षिण दिशा में एंटी क्लॉकवाइज, और दक्षिण दिशा में घड़ी के कांटे के विरुद्ध दिशा में होता है. यानी हम ऊपर 12 देखते हैं तो ऑपोजिट में 6 होता है. तो एक काटा 12 और एक काटा 6, 12ला दिसतात आणि ऑपोजिटला 6 दिसतात. तर आपल्या वरचा जो असतो नॉर्दर्न हेमिस्फिअर उत्तरी गोलार्धमध्ये तो क्लॉकवाइज दिसतो आणि सदर्न हेमिस्फिअरमध्ये ती अँटी क्लॉकवाइज दिसतात. आय थिंक समजलं नसेल तर चॅट बॉक्समध्ये टाका की तुम्हाला हे समजलं आहे की नाही. समजलं असेल तर टाका जरा चॅट बॉक्समध्ये. Punitra chat box everyone. Any doubt? No doubt. Planetary. Okay, I will give you the meaning of planetary. Within 2 minutes, I will show it in the whiteboard. So, ma'am, Vaishali ma'am, she is not there. Okay, within 2 minutes, I will show it in the whiteboard. I'm just closing this my screen and opening my whiteboard. Okay? Mic off कर. लिंक सेंड कर दो जल्दी. माइक ऑफ है ना? माइक ऑन है? लिख देना.
Within 2 minutes, ma'am, I'm just putting on my screen that whiteboard. I will show Okay. you with the diagram. Ma'am, just 2 minutes. Huh? I will Yeah, put it on the no, no, whiteboard. Yeah. Yeah. no problem, madam. No problem. Because I have to explain that with the diagram. Na? So on the screen, I will just show with Sure, you. Yeah. sure, 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 Yes. sure. Yes, ma'am. Hello, ma'am. I've started with it. I'll go with the whiteboard. Yes, ma'am, please. Yes, ma'am. Now, showing the ocean currents. This is how we have that. We can show the ocean currents over here. Now, this is how the current flows in this way in the water. I have not yet explained you all this. And if any we put any of the object, it start floating over it. I think everyone can see my screen. So the floating object floats on this. The example what we saw, that how a ship was wrecked and finally uh, the toys were floating. All this we saw in that. So this is how the what we can say, the it floats. Now about
मुजुमदार मॅडम. येस येस मॅम. हा, जर काहीही नेटवर्कचा किंवा काही प्रॉब्लेम असेल, आपण क्लास इथे थांबवू पण शकतो. अशी काही गरज नाहीये की पूर्ण नाही 1 मॅम, तास व्हायला मी पाहिजे. ऍक्च्युली ना ते स्क्रीन डायग्राम साठी कम्प्युटर स्क्रीनवर घेतलं होतं, पण लगेच हम्म. ते थंडरिंग होता इथे ना, तर लाईट गेलेली आहे. हा मग पुन्हा मी हा एक्सप्लेन नाही करते नाही, आता याच्यावर. मी तेच सांगतेय, इकडे सगळीकडेच प्रॉब्लेम चालू आहे. पाऊस खूप पडतोय, त्यामुळे हा. मुलांनाही ते अंडरस्टँडिंग आलेलं आहे की पावसाळ्यामधले बऱ्याचशा क्लासमध्ये आपल्या अशा नेटवर्कमुळे प्रॉब्लेम झालेला आहे. तर ऑलरेडी तुम्ही 45 मिनिट्स घेतलेला आहे. वी कॅन स्टॉप हिअर, आणि जेवढं झालेलं आहे ते तुम्ही पुढच्या क्लासमध्ये तुम्ही कंटिन्यू करू शकता. देर इज नो इश्यू, कारण नाही नाही, मुलं आमच्याकडे पण आहे का? सेम प्रॉब्लेम चालू आहे. हा, मग मुलांचं नेटवर्क आहे ना, मुलं आहेत का ऑनलाईन? मुलं आहेत, हा, पण मग मी घेते तुमच्याकडनं तोपर्यंत. पासून ठीक आहे, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, आय मग विल जस्ट कंटिन्यू कंटिन्यू. कर. म्हणजे मला ते डायग्राम दाखवायची होती, नेक्स्ट लेक्चरमध्ये ते डायग्राम मी ओके त्यांना दाखवणार आहे. ओके कारण ओके, चालेल. जॉग्राफी कसं असते मॅडम, थोडा डायग्राम एक्सप्लेन केल्याशिवाय मुलांना कळत नाहीये. ठीक आहे मॅडम, नो प्रॉब्लेम, यू कॅन And this कंटिन्यू. I ओके will continue. ओके Okay, ओके. we stopped up to Earth's rotation. Now we will take continental structure. आता कॉन्टिनेंटल स्ट्रक्चर म्हणजे भूखंडाची रचना, यानी भूखंड रचना जो होती है उसके आधार पे भी हमें करना होता है. According to the alignment of the coastline, the direction of the ocean current changes. Velocity of the ocean current is around 2 to 10 kilometer per hour. The ocean current are divided into two types, cold and warm currents. Now, all the students, आप ध्यान दीजिए, तुम्ही लक्षात ठेवा. मला तुम्हाला दाखवायची होती, पण काही कारणामुळे मला स्क्रीन डायग्राम प्रेझेंट करता आला नाही. आता तुम्हाला एक्सप्लेन करते, बट आय वुड लाईक टू शो यू विथ द डायग्राम. तुम्हाला डायग्राम मी प्रेझेंट करणार आहे. तर किनारपट्टीच्या रचनेनुसार पण आपण हे बघू शकतो ना. द वेलॉसिटी म्हणजे ते प्रवाहाची जी वेग असतो, उसका जो वेग होता है, यानी स्पीड जिसे हम, वेलॉसिटी मीन्स यू कैन राइट द मीनिंग, वेलॉसिटी इज स्पीड. So velocity of the current is around 2 to 10 किलोमीटर पर आवर. म्हणजे 2 ते 10 किलोमीटर प्रति घंटा ज्याला आपण म्हणतो, ते सागराचा प्रवाह असतात. यानी सागर की जो प्रवाह होती है वो 2 से 10 किलोमीटर प्रति घंटे की रफ्तार से होती है. And again they are divided into two types. आपण आधीच पाहिलेलं होतं, 2 प्रकारे असतात, कोल्ड करंट्स अँड वॉर्म करंट्स. म्हणजे थंड प्रवाह आणि गरम, ज्याला आपण 2 प्रकार, उष्ण आणि शीत जे आपण म्हणतो मराठीमध्ये. त्या हिंदी में भी हम कोल्ड को शीत कहेंगे और गरम को उष्ण प्रवाह. The third is effect of ocean surface current on human life. आता ही जी सरफेस करंट आहे किंवा ही जी सागराची प्रवाह आहे, या मानवी जीवनवर काय काय त्याचा परिणाम होतो. यानी ये जो प्रवाह होती है, उष्ण प्रवाह और शीत प्रवाह, इससे इंसान के जीवन में यानी मानव जीवन में क्या किस तरह का परिणाम होता है, कैसे होता है, इसे हम इस पार्ट में हम देखेंगे. Ocean currents specially affect the climate of the region having proximity to the sea. आता ही जी सागर किनाऱ्यावर जे लोक राहतात किंवा जे जागा असते, यानी सागराचा किनारपट्टा ज्याला आपण म्हणतो, यानी समुद्र का जो किनारा हम कहते हैं, तो इस प्रवाह का वहाँ के लोगों पे, मतलब वहाँ के रहने वाले लोगों पर बहुत बड़ा प्रभाव पड़ता है. In the cold regions where warm currents flow, climate becomes warmer. अगर कोई शीत प्रदेश आहे, यानी जे शीत प्रदेश असतात, थंड प्रदेश ज्याला आपण म्हणतो, त्या थंड प्रदेशात जर उष्ण प्रवाह गेली, यानी गरम प्रवाह अगर पहुंचता है, तो वहाँ का वातावरण, वहाँ का जो वायु ये होता है वो गरम हो जाता है. तिकडची जी वायू असते ती गरम होते, त्याला आपण हवामान ज्याला म्हणतो. In some region the amount of precipitation increases. काही ठिकाणामध्ये पाऊस पण पडू लागतात. For example, the warm ocean current flowing near Western Europe, Southern Alaska and Japanese coast reduce the intensity of winter there and make them warmer. अब आप अपने स्क्रीन पर, मैं आपको बता रही हूँ, जो हमने पेज नंबर अकाउंट 5.4 पे देखा था,
आप देख सकते हो नॉर्थ अमेरिका के पास नॉर्थ इक्वेटोरियल करंट दिखा रहा है, या अटलांटिक करंट आप अलास्का के पास देख सकते हो, गल्फ स्ट्रीम आप देख सकते हो, और आगे चल के किनारे पर मैं आपको क्यूरोशियो करंट आप देख सकते हो पॅसिफिक ओशन पर. ही सारी जे उष्ण करंट आहे, उष्ण प्रवाह, हे सगळं उष्ण प्रवाह आहे. आणि त्याच्यामुळे तिकडच्या किनाऱ्याला जर एखादं थंड असेल, शीत असेल, तर तिकडचं वातावरण, हवामान गर्म होऊन जाते. यानी वहाँ के वातावरण है, वहाँ का हवामान जो है, वहाँ का तापमान जो है गर्म हो जाता है. यानी कि उष्ण प्रवाह अगर शीत प्रदेशों में जाता है तो वहाँ का प्रवाह भी, वहाँ की जो वातावरण है वो भी गर्म हो जाती है. आई थिंक ऑल ऑफ यू क्लियर टिल हियर. देन एज ए रिजल्ट दीज पोर्ट्स डू नॉट फ्रीज इन विंटर. और यही कारण है यहाँ का जो बंदर है, बंदरगाह जिसे हम कहते हैं, आणि मराठीमध्ये आपण बंदरे म्हणतात. बंदर म्हणजे तो बंदर माकड नाही, बंदर म्हणजे जिथे जहाज येऊन उभे राहतात, जिथे त्यांचे सामान लोडिंग अनलोडिंग होतात, तर त्याला आपण बंदर म्हणतो मराठीमध्ये. हिंदी में हम बंदरगाह कहते हैं, इंग्लिशमध्ये त्याला पोर्ट्स म्हणतात, सी पोर्ट. मग तिकडचं जे सी पोर्ट्स आहे, तिकडची जी बंदरगाह आहे, ते शीतकालमध्ये याने शीतमध्ये याने थंडीमध्ये ते दे डज नॉट फ्रीज, म्हणजे थंड होत नाही, गोठत नाही ज्याला आपण म्हणतो. हॅड ओशन करंट्स बीन ॲब्सेंट द ओशन वुड हॅव रिमेन स्टिल. In such waters, the biotic components would have been devoid of food. ही जी प्रवाह जर नसती, ज्याला आपण म्हणतो समुद्रामध्ये प्रवाह होतोय, जरी प्रवाह नसती, इफ देयर हैड बीन नो ओशन करंट, अगर ये प्रवाह नहीं होता तो समुद्र का पाणी बिलकुल ठहरावा होता, संचित राहिलेले असते, ज्याला आपण म्हणतो ठहराव म्हणते मला हिंदीमध्ये. आणि असे पाण्यामध्ये बायोटिक कॉम्पोनेंट, बायोटिक म्हणजे सजीवांना जे खाद्यपुरवठा करतात, जीवसृष्टी ज्याला आपण म्हणतो, जो पेड़ पौधे पानी में उगते हैं, वो होता ही नहीं क्योंकि वो बहता नहीं. तो consequently marine life and its ecosystem would have been limited to its extent. मग त्याच्यामुळे काय झालं असतं, जे जीवसृष्टी आहे पाण्यामध्ये, मासे आहेत, अजून शिंपले असतील, यानी मछलियाँ हैं, और भी जो जीव जंतु हैं पानी के अंदर रहने वाले, उनका जीवन जो है बिल्कुल ठहर जाता. म्हणजे त्यांचे जीव ते जगलेच नसते जर पाण्याचा प्रवाह झाली नसती. In regions where cold and warm currents meet, plankton, vegetation, algae, etc. are found. गेल्या आठवड्यात आपण जेव्हा सागर तलरचना पाहिलं, तेव्हा आपण बघितलं की कॉन्टिनेंटल शेल्फ, त्या कॉन्टिनेंटल शेल्फमध्ये प्लॅन्क्टॉन खूप असतात, व्हेजिटेशन असतात, ॲल्गे असतात. मग तिकडच्या ज्या एरियामध्ये आहे तिथे वनस्पती असतो, शेवाळ असतात, प्लंबक असतात, ह्यांची वाढ होते. अँड दॅट इज द फूड फॉर द फिश. मग ते मास्यांच्या खाद्यपदार्थ आपण म्हणू शकतो. मछलियों का खाद्य पदार्थ उसे हम कहते हैं. तो ये सारी चीज अगर प्रवाह नहीं होती, जर प्रवाह झाले नसते पाण्याचा, तर हे सगळं कधी घडलंच नसतं आणि समुद्रात जीवसृष्टी पण आली नसती. Therefore fish come in large numbers and breed. म्हणून या ठिकाणावर खूप मोठ्या प्रमाणावर मासे येतात आणि त्यांचे प्रजनन पण होतात. बहुत अधिक मात्रा में जो है मच्छी भी आती है, मछलियां भी आती है, उनकी प्रजनन भी होती है. This has in turn led to formation of large fishing ground. तर त्याच्यामुळे हा जो ठिकाण आहे जिथे थंड आणि उष्ण प्रवाह मिळतात, इथे खूप मोठ्या प्रमाणावर मासेमारी होतात. जहाँ पर उष्ण और शीत जलधाराएं मिलती है, वहाँ पर बड़े पैमाने पर मच्छी मार जिसे कहते हैं, यानी कि मछली पकड़ने का जो उद्योग है बहुत अच्छे से चलता है. ग्रैंड बैंक नियर नॉर्थ अमेरिका in Atlantic Ocean and Dogger Bank in a European coast are some of the example. तो ग्रैंड बैंक है, पिछली बार मैंने कहा था, डॉगर बैंक भी कहा था, ग्रैंड बैंक. ये दोनों जो उदाहरण है ये नॉर्थ अमेरिका और यूरोप के पास है. आपको मैं आकृति में दिखाऊंगी कि यहाँ पर जो है सबसे अधिक मात्रा में मछली पकड़ने का व्यवसाय होता है. आपको अगर यहाँ तक समझ में आ गई, समजलं असेल तर
चॅट बॉक्समध्ये जरा टाका, नसेल तर टाका चॅट बॉक्समध्ये पण. Any doubt you can put in the chat box. Alignment. Okay. अलाइनमेंट म्हणजे जिथे एकत्र होतात. अलाइन, अलाइनचा अर्थ है एकत्र होने. अभी मैं आपको स्क्रीन पे ग्रैंड बैंक और डॉगर बैंक बता रही हूँ. कहाँ पर है? आकृति नंबर 4.5.4 आप देख सकते हो स्क्रीन पर, जहां पर कैनरी करंट लिखा हुआ है. तुम्हाला कॅनरी करंट दिसतात सगळ्यांना? मी आकृती प्रेष केले 5.4 मॅप तुमच्या समोर स्क्रीनवर टाकलेले आहे. कॅनरी करंट आणि नॉर्थ अटलांटिक करंट किंवा गल्फ स्ट्रीम आणि लॅब्रेडॉर. लॅब्रेडॉर करंट आणि गल्फ स्ट्रीम तुम्हाला दिसत असेल. हा जो आहे तो ग्रँड बँक आहे. कोल्ड करंट आणि वॉर्म करंट ते दोघं येऊन एकत्र होतात. यानी शीत जलधारा और गर्म जलधारा, उष्ण जलधारा दोनों एकत्रित होती है नॉर्थ अमेरिका के पास, वो है ग्रैंड बैंक. और जहां पर आप कैनरी करंट देख रहे हो, वार्म करंट उसके आगे दिया है नॉर्थ अटलांटिक और कैनरी जहां पर आता है वेस्टर्न मेडिटेरेनियन के पास, वो जो है वहां पर डॉगर बैंक है. इथे डॉगर बैंक आहे. म्हणजे हा जो दोन ठिकाण आहे इथे शीत आणि उष्ण जलधारा दोघं एकत्र येतात. नॉर्थ अमेरिका जवळ ग्रँड गल्फ स्ट्रीम आणि लॅब्रेडॉर करंट आहे, तर युरोपच्या जवळ कॅनरी आणि नॉर्थ अटलांटिक करंट. नॉर्थ अटलांटिक उष्ण जलधारा आहे, गरम आहे, उष्ण धारा आहे, प्रवाह ज्याला म्हणतो. आणि कॅनरी तो शीत प्रवाह आहे, यानी कॅनरी शीत जलधारा है. और वैसे गल्फ स्ट्रीम उष्ण जलधारा है और लैब्राडोर करंट ये शीत जलधारा है. तो गल्फ स्ट्रीम उष्ण प्रवाह, लॅब्राडोर शीत प्रवाह. याच्यामुळे काय होते, दोघं जेव्हा मिसळतात तेव्हा तिथे मासेमारी खूप मोठ्या प्रमाणात होते. With respect to the water transport too, the ocean currents are very, very important. Now water transport याने पाण्यात जे प्रवाह होतात म्हणजे ट्रान्सपोर्टेशन होतो, जहाज वगैरे आपल्या जातात, मग त्याच्यामुळे जलवाहतुकी ज्याला म्हणतो आपण, त्याच्यासाठी पण हे प्रवाह महत्त्वाचे ठरतात. If the transportation is done according to the flow of the current, the speed of the ship increases and the fuel is saved. मतलब प्रवाह की गति असते, प्रवाह की जो स्पीड होती है, गति होती है, उसके साथ अगर जहाज चलता है, त्याच्या सोबत जर एखादा जहाज जात असेल, मग ते जहाजाची स्पीड पण वाढते, गती पण वाढते आणि त्याच्यात लागणारे इंधन, फ्यूल ज्याला म्हणतो आपण, ते फ्यूल पण कमी लागतात. यानी उसमें जो ईंधन लगती है वो कम होता है, क्योंकि पानी के प्रवाह के साथ जो जाता है तो बड़ी तेजी से निकल जाता है. त्या पाण्याच्या प्रवाहामुळे ते खूप गतीने ते जहाज पुढे पुढे ढकलले जातात. आपल्याला माहिती आहे जहाज, मोठे मोठे जहाज जेवढे वर असतात तेवढेच ते खाली पण असतात. Therefore, it is very easy along with the current we move the ship. Near the coast where cold current flows, the amount of precipitation is low. जिथे कोल्ड करंट म्हणजे जिथे शीत प्रवाह असते तिथे प्रेसिपिटेशन खूप लो असते, पाण्याचा थेंब खूप कमी पडतात. फॉर एक्झाम्पल इन पेरू, चिली अँड ॲरिड डेझर्ट ऑफ साऊथ वेस्ट आफ्रिका. म्हणजे जिथे कोल्ड करंट असतो तिथे वाष्प होत नाहीये आणि तिथे पाऊस पण कमी पडतो. त्याच्यामुळे आपला जी आफ्रिकाची भाग आहे जिथे मरुस्थल ज्याला आपण म्हणतो, ड्राय एरिया ज्याला आपण म्हणतो, ते खूप जास्त आहेत. पेरू आहे, चिली आहे साऊथ अमेरिकाला. पेरूच्या स्थानी एक जागा पण आहे, पेरूमध्ये एक अशी जागा आहे तिथे आजपर्यंत कधी पाऊसच नाही पडला. दॅट लाईज इन आटाकामा डेझर्ट. ते आटाकामा डेझर्टमध्ये येतो
आणि तिथे आजपर्यंत काही पाऊसच पडलेला नाही, कारण तिथे हवा जी उष्ण असते. At places where cold and warm currents meet, thick fog is formed. आणि जिथे उष्ण आणि शीत जल प्रवाह मिळतात तिथे फॉग असते. फॉग म्हणजे काय, कोण सांगणार? What is fog? Anyone, you can put in the chat box. सकाळी सकाळी आपण बघतो धुक्क ज्याला म्हणतात आपण मराठीमध्ये, सुबह सुबह होता है ना ठंडी के दिनों में, उसे हम फॉग कहते हैं. सच फॉग क्रिएट प्रॉब्लम फॉर ट्रान्सपोर्टेशन. त्या धुकांमुळे काय असते, ट्रान्सपोर्टेशन होत नाहीये, जहाज पुढे जाऊ शकत नाही. The warm Gulf Stream and cold Labrador current meet near Newfoundland Island. These lead to dense fog. Because of cold currents, icebergs are carried away from the polar areas. हा एक महत्वाचा धोका असतो समुद्रामध्ये. जिथे उष्ण प्रवाह आणि शीत प्रवाह, जहाँ पर उष्ण जलधारा और शीत जलधारा मिलते हैं, वहां पर घने कोहरे का निर्माण होता है. कोहरा जिसे हम कहते हैं, फॉग उसे इंग्लिश में कहा जाता है. अब फॉग होने के कारण जो है वहां पर बड़े बड़े बर्फ के टुकड़े जो है पानी में बहते हैं उष्ण जलधारा के कारण, जिससे हम इंग्लिश में आईसबर्ग्स कहते हैं. त्याला आपण आईसबर्ग म्हणतो इंग्लिश मध्ये. आणि त्याच्यामुळे काय असतात ते एखाद्या वेळेस दुर्घटना पण घडू शकते. इफ आइसबर्ग कम along the marine routes, they are hazardous for the ship, as I told. जैसे मैंने आपसे कहा कि अगर आइसबर्ग है, बर्फ का ढेला है, बड़ा बड़ा टुकड़ा होता है, बर्फ टूट जाते हैं, और ऐसे अगर टूटे हुए बर्फ अगर आ जाए तो समुद्र में जहाजों को नुकसान पहुंचा सकता है. मैंने आपसे एक बार और कहा था टाइटैनिक शिप में जो पत्थरों के कारण हुआ था, या कई ऐसे जहाज जो है वो पानी में बर्फ के ढेले के कारण, बर्फ के टुकड़े के कारण, बड़े बड़े टुकड़े होते हैं, और जब वो आके जहाज से टकराते, जेव्हा जहाजला येऊन हे करतात तेव्हा जहाज बुडतात पण. I think all of you clear till here. Any doubt? You can put in the chat box. ऍरिड. ऍरिड म्हणजे वाळवंट ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये. वी कॉल इट ॲज ड्राय ऑल्सो. त्याला आपण वाळवंट म्हणतो. हिंदी में उसे हमें सूखा प्रदेश कहते हैं. तो त्याला ऍरिड ना मराठीमध्ये ऍरिड. ऍरिड इंग्लिश मध्ये ऍरिड म्हणजे वाळवंट ज्याला म्हणतो, जिथे अजिबात पाऊस पडत नाहीये, वाळू असतात. आपला वाळवंट प्रदेश आपण पाहिलेला आहे, भारतात आहे, राजस्थान वगैरे आहे, तिथे खूप कमी पाऊस पडतो. आणि आत्ताच मी सांगितलं पेरूमध्ये एक स्थान असं आहे, एक जागा अशी आहे तिथे आजपर्यंत कधीच पाऊस पडलेला नाहीये. जेव्हापासून पृथ्वीची उत्पत्ति झाली, जब से पृथ्वी का उत्पत्ति हुआ तब से आज तक वहां पर बारिश हुआ ही नहीं, ऐसा माना जाता है. तो उसे हम ड्राई एरियाज कहते हैं, सूखी एरिया कहा जाता है. ना कमिंग टू डीप ओशन करंट. आता जी खोलवर करंट असतो त्याला आपण बघूया. Majumdar madam, you येस have मॅम. already exceeded the time. It is ओके 7:05 now. So ओके जे काही आहे ते नेक्स्ट क्लास मध्ये कंटिन्यू करा. ओके, ओके. आता क्लास थँक्यू बंद मॅम. करूया. ओके ओके. ओके थँक्यू मॅम. थँक्यू. नेक्स्ट लेक्चर वी विल कंटिन्यू विथ द डायग्राम ऑल्सो. ओके. Everybody please leave the class. All of you, thank you very much. Sorry, ma'am, today. No problem, ma'am. Okay, even you can Today leave the was, class. now also it is thundering very Yes, yes, loudly. Yeah, yes, ma'am. that's why. Okay. Thank you, ma'am. Thank you. Okay, bye, bye, ma'am. Bye. Bye. Bye.